साडेनऊच्या दरम्यान मी घरी पोचलो आणि आता आज म्हणजे दुपारनंतर आज दुपार झाली आहे. दुपारच्या नंतर आता तांदूळ निवडण्याचा प्रोग्राम आहे, प्लस संध्याकाळी मनीषची हळदसुद्धा आहे. तर खूप धमाल येणार आहे, खूप मजा येणार आहे. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता बघूया तांदूळ निवडचा प्रोग्राम तो कसा गावाकडे केला जातो, तो काय पद्धत आहे ते आपण बघणार आहोत. बाबू मंदिरी नको रडू जाते मी सासर घरी, नको रडू माझी ताई जाते मी सासर घरी. यशोदेचे कमळ फुल बाळ झालेली आलिया गावाला, आलिया गावाला रामेश्वर देवाला, रामेश्वर देवाला आमद. बाबा आप लोग माईक आहे नाही ते माईक आहे का. आपण हा बघत आहात दुसरा भाग. याच व्हिडिओचा मी पहिला भागसुद्धा अपलोड केला आहे, तो तुम्ही आय बटनमध्ये जाऊन चेक करू शकता आणि तोही बघू शकता. तर शेजारीच असलेल्या एका गणपतीच्या मंदिराच्या बाजूला अंगणामध्ये आपण बघतोय की ही सर्व मुलं एकत्र येऊन लग्नाचा जो मांडव आहे तो बनवत आहे. तर हीच गावची खूप मजा असते वेगळी. इथे सर्व वाडीतली मुलं एकत्र येऊन असं जो घरातला कार्यक्रम आहे त्याला हातभार लावतात. तर हे खूप छान वाटतं बघायला आणि खूप मजासुद्धा येते हे कामं करायला. नवऱ्याचे बाबा बोला तो मनीषला हळद लावायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता घरातली सर्व मंडळी, सर्व कुटुंबातले सदस्य आता हळद लावत आहेत. आता थोड्याच वेळात दुसरे सुद्धा कार्यक्रम होणार आहेत, ते आपण बघणार आहोत. खाली बसा जरा, खाली बसा. हळदी गाडण्याचं काय खाली बसा जमता खाली बसा. मनीष नवऱ्याला चढवी, मनीष नवऱ्याला चढवी, काकीला हात जोडी, वाटी सोन्याची वळावी, वाटी सोन्याची. आणि राजवीर सुद्धा त्याचा मामाचं लग्न एन्जॉय करतोय. तर हा त्याच्या लाईफमधला पहिला एक्सपिरियन्स आहे लग्नाचा. तो खूप एन्जॉय करतोय, तुम्ही बघू शकता. तो पण सगळीकडे सगळे नवीन नवीन सगळे चेहरे दिसत आहेत. नवऱ्या
सोन्याची आजी वाटी सोन्याची वळविली वाटी सोन्याची वळविली त्यात हळद कालविली त्यात हळद कालविली नवऱ्या तुमची बहीण नवऱ्या तुमची बहीण बायोळ नाव तोडी वहिनी नवऱ्या तुमची वहिनी वहिनी हळदचा नवरा वहिनीला हात जोडी नवरा हळद लावी देही गदी वाटी हळद चढवाली हळद चढवाली जरी चौरंच्या हळद चढवाली हळद चढवाली नवऱ्या हळदीची वाटी हळद लावी देई गो नवऱ्या तुमचा काका नवऱ्या तुमचा काका तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल हळदीचं एन्जॉयमेंट कसं जोरदार झालं आहे आणि तुम्हाला कसा वाटला माझा आणि राजवीरचा डान्स मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आत्ता तुम्ही बघताय हे पुण्यवचन एक सोहळा आहे, लग्नाची विधी आहे ती सध्या चालू आहे आणि सगळे गावातले जी मंडळी आहेत ते जमलेले आहेत आणि ही विधी चालू आहे. जेणेकरून उद्या आपल्याला खूप कमी वेळ मिळणार आहे तर ही विधी आजच करतो आहे. आणि इकडे तुम्ही बघताय ज्या सगळ्या गावातल्या ज्या महिला आहेत ते उद्याचं जे जेवण आहे त्याची तयारी आजच रात्रीपासून करत आहेत. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काही बघायला मिळेल. तोपर्यंत ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.